नमस्कार मंडळी. कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी प्रियदर्शिनी तुम्हा सगळ्यांचं आणि प्राजक्ता माळीचं स्वागत करते. आज मी निवेदन करणार आहे आणि प्राजक्ता माळी शांतपणे बसून ते पाहणार आहे आणि त्याचा आनंद घेणार आहे. ऑफकोर्स अर्थात प्राजक्ता नसल्याने तयार होणारी पोकळी ही कोणीच भरू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी असंच समजा की ती इथेच आहे आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या. तर हास्याचं चांद्रयान घेऊन मनोरंजनाच्या अवकाशात स्वैर उड्डाण करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाले आहेत गगनदीप मक्कड आणि त्याचबरोबर प्रितेश वर्तक. तुम्हा दोघांचं हास्य जत्रेत मनापासून स्वागत. तुमच्याशी गप्पा मारायच्यात, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, एक सर्वगुण संपन्न मुलगा आलाय आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी लग्नासाठी मागणी घालायला. बघूया त्याला या मागणीला काय प्रतिसाद मिळतोय ते. मंदार 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 होय होय होय. शांत. माझ्याकडे बघ. गोड दिसतेस तू. कशी दिसते विचारलंय का मी तुला? नाही 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 नाही. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन काय घ्यायचं नाही, मला सांग. काय? अरे पहिल्यांदा मी तुझ्या मम्मी पप्पांना भेटतोय ना. आई बाबा. मंदार किती वेळा शिकवलं आई बाबा. सॉरी सॉरी, तुझ्या आई बाप शिवा, तुझ्या आई बाबा मला दारात बघून स्किट संपली असं नाही ना बोलणार. मंदार किती वेळा सांगितलं निगेटिव्ह थॉट्स आणायचे नाहीत. फुफू कर फुफू. फुफूचा फायदाच नाही. काय निगेटिव्ह थॉट्स येतात कारण तुझ्या घरचे वर्तमानपत्र वाचतात ना, माझ्या घरचे वर्तमानपत्र वापरतात. एवढा मोठा फरक आहे ना, म्हणून मला जरा टेन्शन आलंय ना. टेन्शन नको घेऊस, मी आहे ना. सगळं व्यवस्थित होईल. हा बघा. हे बघ, काय माझे आई बाबा माझ्यासाठी सद्गुणी आणि सच्छील मुलगा शोधतायत. हा सचिन, माझ्या घरी हे शब्द अजिबात बोलू नका. माझी मम्मी तुला थोबडं 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 शिवी दिली म्हणून. प्लीज. मंदार, माझे आई बाबा सद्गुणी आणि सच्छील मुलगा शोधतायत तसं वाग. तसं वाटलंच तर बाबा नाही म्हणणारच नाहीयेत ना. हे ठरलंय ना. तुला मी सांगितलेलं पाठांतर केलंयस सगळं. पाठांतर केलं. रट्टा मारलायस. रट्टा मारलाय. एकदम व्यवस्थित. आपण चोपून रट्टा मारलाय. चल जाऊया. इकडे राह, इकडे चल. रेडी आहेस ना? रेडी रेडी. ओके, मी बोलवते आई बाबा. नको, राहू दे ये ये चालतात. आई बाबा. ओ बेटा. आई काय बाबा. रे? काय ग? काय ग? हो. अरे यार, चलो भैया. 4 किलो है वो. मराठी पेपर का अलग सा काय को तुम लेते हैं? हाँ? इंग्रजी पेपर का अलग सा, ये अलग सा. ऐसा मत लो, एक ले लो. बाबा काय कर, रद्दीवाला नाहीये तो. हाँ. मी बोललेले ना आज एक मुलगा येणार आहे भेटायला. मंदार. अरे तू आहे का? हा. अरे बाप रे. हा, या या या. या 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 अरे बापरे, मला हेच. या या या. असू दे. या 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 या. नमस्कार काका, कसे आहात तुम्ही? पाया पडतो मी तुमच्या काका. अरे राहू दे बाप रे. बाबा नमस्कार काकू, कशा आहात तुम्ही? छान. पाया पडतो अरे असू तुमच्या. दे, मोठा हो. बाप रे. या या या. खूप संस्कारी आहे. संस्कारी आहे. आल्या आल्या नमस्कार. पाया पडतो काका मी तुमच्या. सारखं सारखं काय. नाही नाही काका, ही आमची पद्धत आहे. असा ना प्लीज. हो हो हो. कसं आहे काका, ही आमची प्लीज तू इथे. हा, ही आमची पद्धत आहे. बरं बरं. प्रत्येक वडीलधारी माणसात एक ईश्वराचा अंश असतो असे माझे आजोबा म्हणायचे. वाह हो हो. वाह वाह वाह. म्हणून प्रत्येक थोरा मोठ्यांच्या मी नेहमी पाया पडत असतो. वा छान छान आहे. छान. म्हणजे हे प्रत्येकाच्या घरी हे नसतं. वा वा. तुम्हाला सांगतो, हो. आमच्या घरी पणजोबांची ना एक जुनी खुर्ची आहे. पंजोबांची जुनी. हो हो, वा, जुनी वा. खुर्ची आहे. तर रोज आम्ही न चुकता त्या खुर्चीच्या नेहमी पाया पडतो आणि मगच घराच्या बाहेर पडतो आम्ही. वा 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 आहेत हे आमच्या घराचे संस्कार आहेत. वा. यात्र द्रोह प्रेक्षुपः संस्काराहम ममम दादरम माहिमम माटुंग जंक्शन. काय काय बोलले काय? काही संस्कृत. संस्कृत संस्कृत आहे. आई गो, म्हणजे काय हो? ए मला काय माहिती, आपल्या 4 स्तोत्रांच्या पुढे आपल्याला कुठे काय माहिती असतं. पण एवढं म्हटलेलं आहे सलग
न फंबल पडता म्हणजे काहीतरी असणार म्हणजे त्याच्यात. नाही नाही संस्कृत बोलतात एवढं बापरे बापरे, बाप म्हणजे मी संस्कार मला वाटलं नव्हतं. नाही, हॅलो, नाही. नमस्कार. धन्यवाद धन्यवाद खूपच तुमच्या घरचे सुसंस्कृत आहेत एवढे म्हणजे. संस्कार म्हणजे वा 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 त्याच्यासाठी असेच पाहिजे होते मला शिवाली वा शिवाली. वा 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 बाकी कसं चाललंय सगळं घरी व्यवस्थित, वगैरे सगळे व्यवस्थित. आहेत. हो, हो. आपलं नाव काय म्हणालात? मंदार मांडवकर. भारदस्त आहे. कोण आणलंय रजा मुराद? काय वा वा, कुणाचा आवाज असा असतो? बाबा रजा मुरादचा. तसं नाही, रजा मुराद सोडल्यास कुणाचा आवाज असा असतो? ईशा डे बाबा त्यांचा असतो. बरोबर हो हो, त्याचा असतो, इशाडेचा असतो, अहो. त्याचा असतो. त्याचा नाही तिचा तिचा असतो. इशाडेचा असतो. हा बाबा. काय काय नाव काय म्हणाला नाव काय? मंदार मांडवकर. अय्या आडनावातच मांडव घातलाय आई. आणि मग तुम्ही ही जी माझी मुलगी आहे हो. तिच्या बरोबर लग्न करायचंय तुम्हाला? हो बाबा. वा, छान आहे. पुढे काय करायचं ठरवलंय? मुलं वगैरे जन्माला घालेन. असं नाही बोलायचं, असं नाही. हे होणारच आहे असं नाही. ऑब्विसली, त्याच्यात काही हे नाहीये. हा, हा, हा. पुढे करिअर मध्ये म्हणजे काम बिम त्याच्यात काय तुम्ही ठरवलेलं आहे? सध्या माझा व्यवसाय आहे. हो. हो म्हणजे कार पेंटिंगचा व्यवसाय. कार पेंटिंग, कार पेंटिंगचा कार- व्यवसाय. कार पेंटिंग. हो हो, कार पेंटिंगचा व्यवसाय आहे. बर बर. सिरामिक कोटिंग तुम्हाला माहिती आहे का? नाही. त्याचाच व्यवसाय आहे. त्याचाच व्यवसाय आहे. तुमची जर कार असेल तर मी ती पेंट करून देऊ शकतो फ्री ऑफ कॉस्ट. हा, फ्री ऑफ नाही, नाही, नाही. नाही, आपली नाही. कुठली कार आली? एक मोपेड आहे 3 वर्षांपूर्वी साखळ दंडात बांधलेली आहे खाली. अच्छा. तर त्याचं काय पुरामिक शॉटिंग काय म्हणाला तुम्ही? सिरामिक. त्याचं करायचं तर काय त्याच्या कोण कावळे शिकणार त्याच्यावर? नाही त्याचं काय ना नाही कोटिंग वगैरे करून चालू पण होणार चालू नाही पण होणार मोपेड. नाहीये. असू दे असू दे असू दे. येस येस. अरे इंटरेस्टिंग आहात. एक मात्र कबूल करतो, धन्यवाद. मी जेव्हा मी तुम्हाला बघितलं हा, हा. एकच शब्द होता, लुक्खा. बाबा बाबा तोंड सॉरी, आय एम सो सॉरी बाबा. नाही पण आता नाहीये. मी आता माफी नाही. मागतो. मी माफी मागतो. आता हो नाही हो. हे माझे जे तुमच्याबद्दलची कल्पना होती ती पूर्णपणे तुम्ही बदलू. धन्यवाद. अजून काय आवडी निवडी आहेत तुमच्या? मला काय पण आवडतं. हा, हा, म्हणजे काय काय पण काय आवडतं? पण म्हणजे व्यायाम करायला मला आवडतो. जास्त व्यायाम? व्यायाम करतात. प्रचंड व्यायाम करतो मी. हो 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 म्हणजे सकाळी 4-5 वाजता उठून व्यायाम करतो मी. 4-5 वाजता? 4-5 वाजता उठून. आलंय मग हे हल्ली कोण करतं असं? नाही मी करतो म्हणजे तुम्हाला सांगतो योग साधना करतो मी. वा हो हो योग. वा. 5 योग साधना. वा बार शिवा. हा, बाबा. अरे, कुठून आणलंस हा हिरा? हिरा कुठून आणलास? करतात. टेल मी व्हॉट इज योग? मायसेल्फ. येस. जस्ट रिलॅक्स जस्ट रिलॅक्स रिलॅक्स. जस्ट फ्री. टेल मी व्हॉट इज योग? योग इज लाईक. नाही 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 थांबा 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 कन्फ्यूज होऊ नका. मी तुम्हाला सांगतो योग म्हणजे काय. काय वा. सांग. प्रॅक्टिस दॅट बॉडी पार्ट कनेक्ट वा. ब्रीथ अँड माइंड. एवढंच. वा. Yes. काय सुंदर सांगितली डेफिनेशन. हो हो हो. आणि ज्या पद्धतीत प्रॅक्टिस बॉडी मोर 10x. अप्रतिम. धन्यवाद. कल्पनाच नव्हती हो. नाही, आम्हाला एवढं काय. माहितीच नाही आम्हाला काही. योग म्हटलं की खरं सांगू का, योगा मॅट विकत घ्यायची आणि थोडा वेळ तिथे बस संपलं. एवढं. नाही 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 हा, आमच्यासाठी नाही, योग. नाही 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 काका कसं आहे तुमचा ना खूप चुकीचा समज आहे. योगात तर खूप प्रकार आहेत. अरे आहे, of course. म्हणजे मी एक प्रकार करतो त्या प्रकाराचं नाव आहे हठ योग. हट्ट. काय ते? हट्ट योग. हट्ट योग. तुम्हाला माहिती आहे का हठ योग? हट्ट योग. बरं हरकत नाही. मला सांगा हठ म्हणजे काय? चल भाग चल. हट. आहो ऐका ना आपल्याला नाही माहिती. नाही 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 तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. मी होय, तुम्हाला होय, होय. समजवतो. हठ योग ह म्हणजे सूर्यनाडी. ठ म्हणजे चंद्रनाडी. हं? हा जो सगळा प्रकार आहे त्या प्रकाराला धरूनच हे नाव तयार झालेलं आहे. त्याचं नाव जे आहे ते हठयोग.
हटयोग. हटयोग हटयोग वा 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 छान 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 अजून काय काय आवडी निवडी आहेत कशा प्रकारचा व्यायाम व्यायाम करता म्हणजे झुंबाला पण जातो मी. बाई ग हो, खूपच हो. हेल्थ कॉन्शियस ग. बाई. आणि कसं आहे ना काकू शरीराची आपण काळजी घेतलीच पाहिजे. हो. हो म्हणजे झुंबावरून जेव्हा मी घरी येतो तेव्हा 200 ml मी प्रोटीन शॉक पितो. प्रोटून शोक नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं महाकाव्य लिहिण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, शहजादा सलीमने घडवलाय एक नवा आविष्कार, त्यामुळे बादशाह अकबर झालाय गपगार. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया भांडूपचा शशी कपूर, निखिल बने आणि रत्नागिरीची रत्न श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर. बस बस वा. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे बोनस. कोकणात घोणस आणि इकडे बोनस. मला पण असंच पाहिजे. नवीन सीझन, जुने विनोद, विषारी कॉम्बिनेशन. माझी जिरलीच पाहिजे, माझी जिरली पाहिजे. असो, आपण इकडे आलेलो बरोबर. म्हणजे बघा काय रेलचेल चालू आहे सणांची. सगळं वातावरण कसं सणमय झालंय, बघून कसा आनंद होतोय. म्हणजे इकडे होळी, दसरा, बाजूला दिवाळी, गटारी गटारी गटारी. अजून काय झालेलं नाही. इतकं कर्तव्य, इतकं सगळं करताय तरी चेहऱ्यावर दारिद्र्य तेच आहे. असं असं आपण इकडेच आलेलं बरं. लिंबू फिरवा एकदाचा, इकडून काहीतरी करा. असं 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 असं. महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री चंद्र दाखवण्याच्या नादात पदरात पडलेला धूमकेतू अजून उठलेला दिसत नाही. कुठे गेला तो, कुठे गेला. बापाच्या इज्जतीच्या गाड्या पाठवून झाल्या. आता बोल. बोलतो हा. दादोस हा. मी आयलो. हो, मला माहितीये, मला माहितीये. त्या रात्री मीच इतरांपेक्षा कसा वेगळा हे दाखवायला पुढे पुढे धावलो होतो. मला माहितीये, मला माहिती. मला वाटत झाला मी आयलो. सौंदर्यानं जप्त केलेली हातभट्टी घेऊन कुठे चाललाय ते सांग. मला वाटत छाना. दादोस तुमच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलंय. ऐ. उलटे फिरा. ए, तुझी सगळी गिफ्टची सुरुवात अशीच का होते. उलटे फिरा. दादूस हा. ते सरप्राईज असतं ना, ए तसं वालं. अच्छा तसं आहे. बरोबर, तसं ऐ, gift जरा आहे. लूज झालं असेल तर काढून टाक ना ते. ठीक आहे दादूस, हा. पण तिला स्वतःची योग्य जागा देतो. तेच तेच, जागा दे, जागा दे, जागा दे. काय बोललास तू, काय बोललास तू. तुमच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलंय, पण त्याच्या आधी हा. तुम्ही माझा सत्कार करा. का. कारण दादोस मी सत्कार करण्यासारखं काम केलंय. याच्या पुढे माझं नाव रेकॉर्ड बुक मध्ये येईल. कशाला. दादूस मी जे केलंय ते या ब्रह्मांडात कोणीच केलं नाहीये. ब्रह्मांड पंक्चर केलास की काय तू, काय केलंस काय, नेमकं केलंस काय. दादूस मी आज स्वतःची ओळख मिळवली आहे. ओ, आजपासून सगळे मला 2 बापाचा बोलतील. मी ऑफिशियली 2 बापाचा झालोय. तू जरा येडायस का रे, तुला अक्कल आहे. लाज विंगेट ठेवून येतोस तू. काय बोलतोस काय तू. कोणता मुलगा स्वतःला 2 बापाचा बोलतो. हे दादूस अर्धवट ऐकता आणि सगळं बोलून टाकता. म्हणजे तसं तुमच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढलंय मी. माझे कोणते प्रॉब्लेम सलीम. दादूस हल्ली तुम्ही रॅलीमध्ये जाता, हो. किती घाबरता सगळ्या लोकांना. घाबरणार काय? कारण कोण पण येऊन दगडफेक करेल, हो. कोण पण तुमचा जीव काढेल. हो. परवा एका रॅलीमध्ये गेलात, सिंगमची स्टाईल मारलात, एकाने बॉम्ब टाकला, तो पकडलात. नशीब तो फुटला नाही. बरोबर, बरोबर. तरी पण तुमची काय अवस्था होती. हो. सलवार 3 वेळा धुवावी लागली. सलीम, सगळं नको सांग. भाषण करत असताना आपल्या शिपायाने जांभई दिली, तुमचा बीपी 245च्या वर. आंबाईचा रिदम बघितलास काय, केवढा भयानक होता. हेच म्हणतो, हीच भीती काढून टाकण्याचं सोल्युशन काढलंय मी. काय काढलेस तू म्हणजे, नेमकं म्हणजे जांभईवर टॅक्स लावलास की काय. नाही दादूस, मी जे केलंय ते बोलवतोच. बोलवतोस? माझा आविष्कार दाखवतो. दाखवतोस. पेश एक खिदमत है, हाँ. सलीम पेशकश AI अकबर.
AI अकबर म्हणजे काय? सांगतो. AI अकबर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने बनवलेला अकबर. हं? हा म्हणजे हा रोबोट आहे, पण सेम टू सेम माणसासारखा, म्हणजे तुमच्यासारखा. मला अजिबात पटत नाही. 1 मिनिट दादोस, प्ले. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे बोनस. अरे बापरे, इतका वेळ झाला तरी अजून महाल शांत निवांत. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री मला फुटलेला घाम अजून उठलेला दिसत नाही वाटतं. चमत्कार, चमत्कार. अरे बाप रे, सगळं सेम माझ्यासारखं बोलतो हा. हो, तो तुमच्यासारखा बोलतो, तुमच्यासारखा चालतो, तुमच्यासारखा हसतो, तुमच्यासारखा बसतो, ए! विचार करायला बसतो. अच्छा अच्छा अच्छा. अरे वा, चांगलं आहे, चांगलं आहे. म्हणजे मला खरंच तुझा अभिमान वाटतंय. म्हणजे जग पुढे गेलं होतं हे माहिती होतं, पण आज तू पण पुढे गेलायस हे कळलं, मला आनंद झाला. म्हणजे अभिमानच वाटतोय मला तुझा. थँक्यू दादूस. ओके, हे ते ना रास नको, चांगलं चाललंय, माती नको टाकू. चांगलं चाललंय, माती अजिबात टाकू नको. हो काय ते कशाला कपास याच्यावर जरा बोलावंसं वाटतंय मला. बोला, बोला, बोला. उत्सुकता जागी झाली. बिंदास, बिंदास. बिंदास बोलू. ए अकबर, बोल. कसा आहेस? मी मस्त, तू कसा आहेस? मी पण मस्त. बाकी बायका पोरं? ऐका पोरं, जरा लोकल आहे पण मजा येते. मिरर गेम खेळल्यासारखं वाटतं. मिरर गेम खेळल्यासारखं वाटतं. मिरर गेम वाटतं ना, म्हणजे सेम माझ्याच. तुम्ही मिरर गेम खेळू शकता. हा नक्की AI आहे की माझ्या बापाचा आम्हाला माहित नसलेलं एखादं वैयक्तिक युद्ध शोधलंयस तू? नक्की आहे ना? तसं असतं तर 4 जण आले असते. ए 4 जण बद्दल असं बोल कार्ट्या. मी नाही, गल्लीतली पोरं बोलतात. गल्ली कुठल्या गल्लीत फिरतोस? महालात फिर, राजकुमार आहेस तू. दादूस, तुम्ही घाबरू नका. काय? हा AI अकबरच आहे. तुम्ही बेझिज्जक त्याच्यावर विश्वास ठेवा. Yes. त्याला तुम्ही प्रश्न विचारा. प्रश्न विचारणारच. मी परवा त्याला प्रश्न विचारला, काय? ह्याचं हे काय? तो बोलला हे. हो हा? हे बोलला मग? क्या बात आहे. अरे मी पण विचारतो. मला ज्या प्रश्नाचं उत्तर ऐकायला आवडतं तोच प्रश्न विचारतो. बिंदास. ए अकबर, बोल. तुझं पूर्ण नाव काय? अकबर अल्लाउद्दीन अलीबाबा आणि 40 चोर बेटकर. तू ऐकलंस? माझ्या नावात त्याने एका गोष्टीचं टायटल घुसवलं. जलालुद्दीन अकबर तो बोललाच नाही. साहेब, तो AI अकबर आहे हा. ना, तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे. अच्छा. त्याचं पण तुमच्यासारखंच आहे. म्हणजे? तुम्ही कशी ऍडिशन घेता, वाजली तर वाजली, तर वैभवला काम. सलीम, सलीम. कसं आहे, आपण त्याच्यासमोर जलालुद्दीन अकबर सारखं बोलायचं. हा. मग तो लक्षात ठेवतो. अच्छा. आणि मग तो स्वतःला अपग्रेड करतो. अच्छा, म्हणजे ऑटो करेक्ट होत जातो. हा, करेक्ट. पण तो करेल ना? नाही झालं तर घोळ होईल सगळा. घोळ होणार, फक्त नावाचा थोडासा घोळ आहे. अच्छा. बाकी तुम्ही त्याला वेगळं काहीतरी विचारा, म्हणजे तुमच्या आवडी, तुमचे छंद, तुमची प्रिय माणसं, हो. तुमचा आवडता झगा, आवडता सलवार, आवडती तलवार, सगळं विचारू शकता. काय बोलतो? सगळं आवडीचं फिट केलंय. हो. म्हणजे माझा बायोडाटा त्याच्यामध्ये टाकलाय. एकदम. आताच विचारतो त्याला. हा. ए अकबर, बोल. बोल मध्ये फोर्स आहे याच्या. पहिला शब्द बोल शिकवला. हा, हा. मला तानसेन बद्दल सांग. आताच त्यांनी हिंदीत घाशीराम कोतवाल नावाचं नाटक केलंय. अरे हा पानसेन बद्दल बोलतोय. त्याला मी तानसेन बद्दल विचारलं, तो अभिजित पानसेन बद्दल बोलतोय. काय आहे हे? अरे हे तानसेन, तानसेन, तानसेन. तानसेन, हा. गे बाय माझे. ही काय रिॲक्शन आहे? ते तो गोंधळात पडला की हँग होतो. असा तो कसा आहे, AI आहे ना, आणि AI चे प्रोग्रामिंग हेड कोण आहेत? कोण? दगडू मयेकर. अरे, दगडू मयेकर तुमचा प्रोग्रामिंग हेड? आ, तो निर्लज्ज काटा. आ. अरे कबुतरासोबत एका चण्यासाठी भांडताना बघितलं त्याला मी काल. की त्याची लायकी, त्याला तू डायरेक्ट प्रोग्रामिंग हेड बनवलास. हा, आणि हे याची रिॲक्शन, उद्या हा अकबर म्हणून रॅलीत चालला आणि लोकांनी प्रश्न विचारले आणि सगळीकडे चोळायला लागला तर काय व्हायचं? हा, मी निर्व्यसनी म्हणून माझी इमेज तयार केलीस, तू सगळं व्यसनी करून टाकशील. क्वालिटी बदल, क्वालिटी बदल. हा दादूस, क्वालिटी बदलतो. नाही तर काय? आणि तुम्ही इमेजला एवढं काय घाबरताय? काय? लोक तुमच्या पाठीमध्ये तुम्हाला काय बोलतात माहितीये काय? काय बोलतात? अंधारात नेम लागलेला बादशाह. हे, या वाक्याचा अर्थ काय? अंधारात नेम लागलेला बादशाह म्हणजे? गल्लीतली पोरं बोलतात, मी नाही. तू कुठल्या गल्लीत फिरतोस रे फावल्या वेळेत? हा, इकडे मला ते, मला तुझ्यावर विश्वासच नाहीये. हे सगळे प्रॉब्लेम बघून मला स्वतःला ह्याची परीक्षा घ्यावीशी वाटते. परीक्षा घ्या ना. याला परत चालून दाखवायला सांग, मला बघू दे तो कसा चालतो. आज तुम्ही इकडे या, तुम्ही इकडे या. चालू चाल. जहापना, बोला. दरबारात चालत या. 2 पावलं मागे. गे बाय माझे. शाप खदलवली, शाप खदलवली. ए, नाचताना 20 वर्षाच्या पोरावर का नाचला?
आणि रिॲक्शन 60 वर्षाच्या म्हातारी देतं. इकडे हे काय, ह्याला काय अर्थ आहे? ह्याचं काय केलं त्याने? जलालुद्दीन बाल्या अकबर. बाल्या अकबर? अकबरने बाल्या केला. अरे तुला कळतंय अकबरचा जन्म काय रत्नागिरी लांजामध्ये झालाय काय? तो असं कशाला करेल? हा, आणि असं केल्यानंतर त्याला रिस्पेक्ट मिळेल का कधी? नमस्कार मंडळी. मनोरंजनाचं विमान पुन्हा एकदा सज्ज झालेलं आहे हास्य सफरीसाठी. अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, कोकणचा चॉकलेट हिरो शेंद्रू सज्ज झालाय पॉडकास्ट घेण्यासाठी. चला बघूया तिथे संवाद घडतोय की विसंवाद. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. चालेल हाय सगळं. बाबा हो काय करतो जाय? नाही भाऊजींनू, हा नुसत्या बोटीवर काय होईल असं वाटत नाही मला, हा म्हणून वायसा पाणी एस्टॅब्लिश करतो. इथं पुढं आहे वायसा, इकडं आहे, नाही, इकडं. नाही, नाही, चांगलं आहे, चांगलं एवढा आहे. आहे. नाही केलंस तर बरं केलं जाय. अहो, इथे सगळी तयारी केलेली आहे मी. मग? सगळं सेट केलेलं आहे, अँगल बिंगल मी माहिती अरे काय बाबा उड्या नको मारू, का. लेन्स हलते. हो मग तुम्ही असं बोलू नका, आधी सांगतोय. लवकर काय ते काम आटप जरा. अहो, माणसं आली सगळं की सगळं सेट झालेलं आहे आपलं. नाही तर काय तुम्ही एवढं टॉकाव का आलं मला कळत नाही. लोकार म्हणजे अहो असं अँगल लावणार ना मी आज, हा लोक तोंडात बोट घालतील. वा वा. पण राहून राहून एक प्रश्न पडतो भाऊजींनू. कोणता? आता जा इकडे नट येणार आहे मोठा, त्या तुमच्या फाडकाशला येतोय तरी कसं मला कळत नाही अजून. म्हणजे तुला काय मी साधं सुद्धा माणूस वाटतो की काय? हो साधं सुद्धा माणूस नाही मी. लेंगा झाडला ना 5-6 सुपरस्टार असं खाली पडतील. 2-4 तर खिशात आहे आता. इथं कायसा वलवलतोय. आता एक बाहेर यायचा प्रयत्न करतो. बघू नको जा. नाही इथं काय आणि काय रे, झाडण्यावरनं आठवलं काय माझा वैयक्तिक कांतारा आहे कुठं? काया ताया काया येईल. आले 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 बाय घे. उडणी बघितली? हो वालवंटा सकट राजस्थान आलंय. नाही, नाही. बाय घे. काय झालं काय? भात करपला? मग काय बापूस करपला? जरा म्हणून रोमॅन्टिक नाही हो माणूस. मी जरा बघा तरी कशी दिसते मी. तू थांबा थांब जरा. हा कळलं, खरं सांगू ना, त्याची 420 मधल्या रागवलेला कमलचा नाही ना, तसं दिसते साईड. या साईडनं या साईडनं या साईडनं वादल दिसते साहेब. वादल काय वादल दिसते साहेब. म्हणजे आता जर गावातनं फेरी मारलीस ना सगळे पत्र उडतील. काय वादल आहे ना म्हणून म्हटलं. याच्या पुढे जाऊन मला सांगायला वाटतंय. काय खरे तर मी तुला मोगरा म्हणणार होतो, तुझा गजरा करणार होतो, पण त्या जड होईल ना म्हणून नाही बोलत. थँक्यू थँक्यू. हा. ऐका ना, मी ऐकलं तर खरं आहे काय हो. काय 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 एखाद्या व्हिडिओत सुंदर मुलगी दिसली तर व्हिडिओ व्हायरल होतो म्हणे. म्हणजे काय बेफा माहेर बोलतो? काय घे, मी लय मरणाची सुंदर. या सौंदर्याचं काय करू मला काय कळतच नाही. बँकेत ठेवू लोन तरी मिळेल. आपली आपली तयारी झाली आहे? पण तू सगळं स्वतः ठरवून येतेस ना, तो बरं आहे. म्हणजे आमच्यावर कसा लोड येत नाही खोटं बोलायचं. एक सांगून ठेवलं, बाकी काय नाही. बाकी ये बाय. सगळी तयारी केलीस आहे ना? सगळी तयारी झाली झाली आहे ना? वय वय सोलकडी केलीस? वय 50 लिटर. किती? 50 लिटर. विहिरीत बसून कोकम ढवलस की काय? 50 लिटर? 50 लिटर? हा म्हणजे कापसाचं खोबरं एवढं वर आलाय? तसं नाही व. मग काय? वाई जरा अंदाज चुकला. वाईस जरा अंदाज चुकला, ह्याला जरा अंदाज चुकणं म्हणतात. अरे अंदाज चुकल्यावर एकाच 2 होतात, दोनाचा जास्तीत जास्त 4 होतात, एखादं 50 नाही होत. आता झालं तर काय करू मग? अगं, झालं तर काय, असं नको व्हायला. उद्या गावामध्ये आपण सोलकडी केली म्हणून गावात पाण्याचा दुष्काळ पडला, इथं पाणी कमी आहे आपल्याकडे. असं नाही होणार. मग? आणि झालं तर मग काय, आंघोळीला वापरू ना, तर धुण्या भांड्याला वापरेन. एवढं काय? सोलकडीनं आंघोळ करायची हीची अक्कल. देवपन्ना निष्ठू राहिले. कुठून मला अवदसा सुचली शेरवानी घालायची आणि हे वैश्विक दुःख मी घरात आणलं, असं झालंय मला. काय नाही तर काय, मी वैश्विक दुःख? काय तू तुमची ही वडी फोडून टाकली ना मी. नको. लय दिवस तुमची वेल्डिंग नाही केली तुम्ही. ताई, नको. मी वैश्विक दुःख पाहिजे मला लाडात येऊ नका जास्त.
नाही, 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 नाही. अरे बापरे चुकीच्या वेळी आलो काय मी नाही, 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 नाही. थांबा, चालू थांबा, द्या, चालू द्या तुमचं, नाही, चालू. नाही, नाही, अहो नाही थांबा पाहुणे नु या अहो आमची ही चर्चेची पद्धत आहे नेहमीच आहे असं का? कसं आहे मी पावसाळ्यातल्या हायवे सारखा आहे म्हणजे? त्यामुळे ही दरड दिवसातून 2-3 वेळा माझ्यावर पडते त्याचं काय घेता या इकडे खाली करू नका या आह. तुम्हाला एकंदरीत स्टाईलवरनं कळलं असेलच मी शेंद्रू वानू देवलेकर कोकणचा चॉकलेट हिरो देवानं घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन हो, हो. आणि मी श्रीदेवी शेंद्रू देवलेकर उर्फ कोकणची कॅन्डी. ट्रीटमेंट वरनं कळलं असेल माझी बायको हो, हो. आणि कोकणची लिमलेटची गोली म्हणजे माझा मेवना अच्छा सोंडू सोंडू. सोंडू क्यूट आहे नाव क्यूट आहे अरे आता चाक काढशील वय, वय, वय. चाकाड्या घे चाकाड्या अच्छा, घे नजर नजर आल्या गेल्याची वाटत तिटची भूता खेताची. सावका जिरं सांडशील त्यांचं बस. काय एवढे जोरात कोण करतो काय बोलता जिरं हातात राहायला पाहिजे आल्या गेल्याची वाटत तिटची भूता खेताची कुणाची नजर नको लागू दे बाय. बाय गे काय आलं? यांना कुणाचीच नजर नाही लागलेली काय आहे काय तरी पण ठीक आहे. काय झालंय सगळं आता तू आम्ही पुढचं बघतो आता वय, 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 वय. तू टेन्शन बाकी सोलकडीचं बघ आता हा सावकाश जा वा हा अरे वारी वा 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 कसं भारी वाटलं ना येऊ मस्त एकदम हा मग काय आपण सुरुवात करूया हो, करूया तर. करूया चला. या होडीत बसाया होडीत बसू. हा, इकडे करूया. बसू, इकडे बसू. मग ही होडी आहे हरकत नाही काय वा 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 बघा. क्या बात है हा, हा. वा वा नदी आधी निसर्ग हा. होडीन होडीत पॉडकास्ट म्हणजे कसं आहे फक्त आपल्याला ना लवकर आटपायला लागेल वेलेचं बंधन आहे का बरं आपण इकडे होडी पाण्यात ठेवले ना हा. वरनं कसं अर्ध्या तासात धरणाचं पाणी सोडतात हा. आणि ते कसं पाणी जोरात येतं आपण जर इथनं उठलो नाही तर माईक सकट मगरीच्या घशात जावं हा. आणि आमच्याकडची मगर लगेच नाही खात 2 दिवस लोले होते असं आहे सगळं डेंजर आहे डेंजर कळलं ना? आहे पटापट करू आपण पटापटच लवकर करू आपण. फक्त मी एक गोष्ट क्लिअर करतो काय करा? clear करा, मी सगळं जरा पॉडकास्ट देणं बंद करून टाकलं होतं नाही, होय काय. काय तेच काय सांगायचं नाही बरोबर आहे पण तुमच्याशी जेव्हा बोललो ना तुमची स्टाईल आणि तुमचं बोलणं असं वेगळंच वाटलं काय आणि एवढं काय आहे हा कसं आहे खानदेशात माझा फॅन बेस आहे हा. पण आता मी आहे ना कोकणात स्प्रेड व्हायचं ठरवलंय तर म्हटलं त्यासाठी मी हो म्हटलो आहे, आहे, पॉडकास्टला हा, वय, वय. फक्त हे कळलं नाही मला की पॉडकास्टला हे फॅडकास्ट असं का बरं म्हटलंय अरे मी आता त्याचं उत्तर देणारच आहे कसं सगळं मला विचारतच आहे हा. बाकीचं पॉडकास्ट करता बाय तुम्ही फाडकास्ट काय हा करता फॅडकास्ट तर त्याच्या मागं माझ्या आयशीची प्रेरणा आहे माझी आईस रत्नप्रभा सुरेश जाधव वाघीन अच्छा वा वाघीन वा. ती काय बोलली स्वभावानुसार आयुष्यात चालायचं बर हा माझा स्वभाव काय फाडाफाडीचा असं. मी सगळ्यांची फाडतो फाडाफाडीत माझं आयुष्य गेलं त्याच्यामुळं माझा फाडकास्ट वा. बाकीचं घेतात तर पॉडकास्ट मी घेतो तर फाडकास्ट एक थोड्या वेळात तुम्हाला अंदाज यायला सुरुवात होईल फार भारी आहे बाई तर आपण सुरू करूया आता हा. मग काय हे बघ, सोंडू तयार आहेत ना मी तयारच आहे तर मंडळी नमस्कार मी शेंद्रू गानू देवलेकर कोकणचा चॉकलेट हिरो देवाने घडवलेली एकमेव लिमिटेड एडिशन आज तुमच्यासाठी घेऊन आलोय आमचा पहिला फाडका ज्याचं नाव आहे सोलकडी विथ शेंद्रू मंडळी तुम्ही टाळ्या वाजवल्या असाल असं मी गृहीत धरतो म्हणून हातवाडाचा पॉज घेतला त्याच्यानंतर आता आपण आपल्याला आज लाभलेल्या पाहुण्यांचं स्वागत करूया आपल्याला लाभलाय कोण मोठा नट म्हणजे यांच्या कारकिर्दीबद्दल काय बोलायचं 12 पिक्चर आणि 5 नाटकं यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आपल्या अंगावर मारलेली आहेत मस्तपैकी म्हणजे असं पाहुण्याचं आपण स्वागत करूया ज्यांचं नाव आहे चंदन चोके चंदन चोके चोके चंदन फक्त चंदन म्हटलं तरी चालेल चंदन म्हणा हे काय अहो अण्णा येतं ते लाजायचं काय चोके आहे ते चोके आहे नका ना. त्याला सुवास हागणे पण आहे त्याचं पण येणार आहे मी नका टेन्शन घेऊ नका वा. काय नावात काय हो टेन्शन नावात काही नाही वा नावात वा काय? पण भारी आहे भारी आहे. आ. हे करू नका का आता तिकडे घोणच गेलाय हा बिचारी साप आहे हे लाडत असं करायला जाईल आणि फक्त अंगठावर येईल 4 बोटं घेऊन जाईल तो कळलं काय? पकडण्यात आलं बाय हो हो नाही नाही करणार नाही करणार ते मी असं गमतीत करायला गेलो नाही गमतीत करायला जाईल पण गमतीत तो पण घेऊन जाईल तुम्हाला तो पण गंमत केला ना मग त्यानं माहिती काय ते तर सारखे मूड मध्ये असतात गमतीच्या हो पॉडकास्ट पॉडकास्ट पहिलाच प्रश्न मी डायरेक्ट विचारतो म्हणजे जो मनात आलाय ना तोच हा विचार विचारा ना तुम्हाला वास येतो काय म्हणजे तुमचं नाव चंदन आहे ना
प्रयत्न चांगला आहे हा. म्हणजे हलकं फुलकं वातावरण करताय तुम्ही हा, बरोबर प्रयत्न आहे. चांगला आहे पण याला फार रिस्पॉन्स नाही मिळणार बरं का नाही, याला रिस्पॉन्स नाही मिळणार हे तुम्ही सांगायची गरज नाही. आम्ही सुरू केलं तेव्हाच आम्हाला कळलं हा शो चालणार नाही. पण आम्ही तो चालू ठेवणार आहे कारण आम्ही टोकाचे निर्लज्ज आहेत ना. आम्हाला आमची जिरवायची आहे.